Hello everyone. From this lecture, we will start the unit number 2 in your syllabus, index numbers, after the completion of unit number 1, time series analysis. What is the meaning of index number? Index number is an economic barometer which measures whether there is inflation phase or deflation phase in the economy. That is, calculation of index number will help you to measure whether there is inflation or deflation period in the economy. There are general examples. Consider there are 2 years, suppose for example 2010 and now 2021. 2021 is known as current year, okay, and so for example 2010 is a base year. Base year nothing but in current year the prices are compared with this year, okay. Suppose prices of sugar in 2010 is 20 rupees per kilogram, and now in 2021 it is 40 rupees per kilogram, prices of sugar. Then how much increase or decrease in the prices of sugar in current year as compared to the base year is known as index number. That is how much increase or decrease, that is what the what is the percentage of that is increase in the values or in the prices of sugar, that is 200 times, okay. याचा अर्थ काय 20 ची व्हॅल्यू 40 रुपीज झाली, याचा अर्थ 200. यातून इंडेक्स नंबर हा कन्सिडर किती केला जातो, तर 100 कन्सिडर केला जातो. कीप इट माइंड इन दॅट इंडेक्स नंबर इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ 100. म्हणजे काय, 20 रुपयाची किंमत जर समजा फॉर एक्झाम्पल 20च राहिली तर देअर इज नो इन्क्रीज और डिक्रीज, म्हणजे याचा इंडेक्स नंबर 100 येतो. मग 100 - 100 देअर 0 येईल. दॅट इज देअर इज 0% इन्क्रीज और डिक्रीज इन द प्राइसेस ऑफ द शुगर असं म्हणू शकतो आपण. त्यामुळं बघा की 20ची व्हॅल्यू 40 झाली, याचा अर्थ 200 टाईम. मग 200 मधून 100 मायनस केल्यानंतर किती येईल, 100% येईल. दॅट इज देअर इज 100% नेट इन्क्रीज. 100% म्हणजे काय, 20 रुपयेमध्ये 20 रुपये ॲड झाले, म्हणजे 100% ॲड झाली याचा अर्थ, ओके. मग याचा अर्थ कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला पुन्हा सांगेन की फक्त जे काय आन्सर असेल, फॉर एक्झाम्पल 150 आन्सर असेल, त्यातून 100 मायनस करावं लागतं, म्हणजे 50% इन्क्रीज झालं असं इंडेक्स नंबर असं म्हटलं जातं. फक्त कन्सिडर करा की there are 2 years. First one is current year and second one is base year. The index number is calculated in current year as compared to this base year prices or quantities or expenses, okay. शुगर, आता फक्त या ठिकाणी शुगरबद्दल कॅल्क्युलेशन केलं जात नाही, तर याच्यामध्ये 100 to 100 याच्यामध्ये प्रोडक्ट्स असतात किंवा गुड्स असतात, त्याच्याबद्दल इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केला जातो. फक्त आपल्या एक्झाम्पलसाठी फक्त एकच कमोडिटी किंवा गुड घेतलेला आहे आपण या ठिकाणी. याच्यामध्ये आपणाला लक्षात आलेलं असेल की इंडेक्स नंबर याचा अर्थ कोणत्याही, आता कन्झ्युमर गुड्स असतात किंवा इंडस्ट्रियल गुड्स असतात, त्यासाठी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण समजा याच्यामध्ये एकच कन्झ्युमर गुड आहे शुगर, तर याची व्हॅल्यू 2010मध्ये 20 रुपीज होती, आता 2021मध्ये 40 रुपीज पर किलोग्रॅम असेल. तर याच्यामध्ये किती इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली, हा तुमचा काय असतो, तर इंडेक्स नंबर असतो. हे जनरली सांगितलेलं आहे तुम्हाला. मी इंडेक्स नंबरमध्ये त्याचे टाईप्स आहेत. एक आहे प्राईस आहे, प्राईस इंडेक्स नंबर एक आहे. सेकंड आहे क्वांटिटी इंडेक्स नंबर, आणि थर्ड वन आहे एक्सपेन्सेस इंडेक्स नंबर. ते त्या वेळेला आपण पाहूया. फक्त आपल्याला जनरली कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी फक्त मी प्राईसबद्दल सांगितलेलं आहे. मग क्वांटिटीमध्ये वेगळं येईल, म्हणजे काय, मी आता समजा 2010मध्ये 2 किलोग्रॅम पर मंथ कन्झ्युम करत असेल शुगर, आता 4 किलोग्राम करतो आहे किंवा 3 किलोग्राम करतो आहे, तर त्याच्यामध्ये किती इन्क्रीज किंवा किती डिक्रीज झाली, हा तुमचा क्वांटिटी इंडेक्स नंबर असतो. आणि लास्ट वन एक्सपेन्सेस इंडेक्स नंबर, म्हणजे आता काय, पर मंथ मी 2010मध्ये 5000 खर्च करत असेल, एक्सपेन्सेस होत असतील, आणि आता माझे
8000 होतात फॉर एक्झाम्पल. मग त्याच्यामध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली हा तुमचा इंडेक्स नंबर असतो. दॅट्स वाय index number is an instrument which compare in prices or quantities or expenses in and between current year and base year. That's why we can say that index number is a comparative technique which compare current year prices and base year prices. Okay, आता याच्यामध्ये थिअरॉटिकली पार्ट मी तुम्हाला लिहून सांगितलेलं आहे की बघा, इंडेक्स नंबर, this concept is the concept of index number has introduced by Italian economist Gian Ronaldo Carli in 1764. Okay, today index numbers have become one of the most widely used statistical device. Economic fluctuation मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याची डेफिनेशन काय बघा, की इंडेक्स नंबर इज अन इकॉनॉमिक बारोमीटर विच मेजर्स चेंजेस इन अ व्हेरिएबल और ग्रुप ऑफ व्हेरिएबल in respect of price, quantity or values, that is expenses, income, time or geographical location. आता प्राईस, क्वांटिटी, व्हॅल्यू तुम्हाला लक्षात येऊ शकेल की प्राईसमध्ये किती इन्क्रीज झाली, किती डिक्रीज झाली, क्वांटिटी कन्झम्पशनमध्ये किती इन्क्रीज डिक्रीज, किंवा व्हॅल्यूलाच एक्सपेन्सेस म्हणतात, एक्सपेन्सेसमध्ये किती इन्क्रीज डिक्रीज झाली. इन्कममध्ये आता 2010चा इन्कम 2021चा इन्कममध्ये काय आपल्याला इन्क्रीज डिक्रीज दिसते काय, हे तुम्हाला कोणतं मेजरमेंट सांगू शकतं, तर इंडेक्स नंबर सांगू शकतो. किंवा टाईमनुसार आता 2010 आणि 21मध्ये पाहिलेलं आहे. किंवा जिओग्राफिकल लोकेशन, याचा अर्थ महाराष्ट्र कर्नाटकमध्ये तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. ओके, त्यामुळं आपल्याला असंच म्हणता येईल की इंडेक्स नंबर इज अ कम्पॅरेटिव्ह टेक्निक बिटवीन करंट इयर अँड बेस इयर. आता बघा, या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला लिहून सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स नंबर माइट बी 126 इन 2012. 2013मध्ये 126 होता विथ 2011 ॲज अ बेस इयर, म्हणजे 2011 त्यांनी बेस इयर घेतलेला आहे. आपण हे कोण ठरवत असतं, तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ठरवत असतं. आता कोण ठरवतं, तर याच्याबद्दल काही माहिती सांगण्याची गरज नाही आहे. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असतं, ते कन्सिडर करतं की बेस इयर आपलं कोणतं असावं, म्हणजे ते इन्फ्लेशनमधील नसावं किंवा डिफ्लेशनमध्ये नसावं, की जेणेकरून आपल्याला रिझल्ट ॲक्युरेट मिळू शकते. तर त्याच्यावर काहीतरी ॲनालिटिकल टेक्निक्स वापरतात, त्याच्यावरून ते ठरवलं जातं. ओके, आता बघा 2013मध्ये 126 इंडेक्स नंबर होता. याचा अर्थ काय बघा, इट मीन्स दॅट इंडस्ट्रियल प्रोडक्शन इन्क्रीज्ड बाय 26%. म्हणजे काय, यातून 100 मायनस केले. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जातं की द इंडेक्स नंबर ऑफ बेस इयर इज कन्सिडर्ड ॲज ऑलवेज 100 म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून यातून 100 मायनस केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू द 2011. दस an index number is a special, therefore we can say that index number is a special type of average for studying relative changes from time to time or place to place. ओके, म्हणजे 2000 म्हणजे बेस इयर अँड करंट इयरमध्ये कम्पॅरिझन, किंवा प्लेस टू प्लेस म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र असं राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये आपण कम्पॅरिझन करू शकतो. ओके, देर आर 3 टाईप्स ऑफ इंडेक्स नंबर्स. फर्स्ट वन इज प्राइस इंडेक्स नंबर विच इज डिनोटेड बाय P01. आता नोटेशन कसं आहे बघा, P हे कॅपिटल आहे आणि 01 हे सफिक्स आहे. ओके, आणि सेकंड बघा क्वांटिटी इंडेक्स नंबर विच इज डिनोटेड बाय Q01. Q is a capital letter and 01 is a suffix. Third one is value index number or which is also known as expenses index number and which are denoted by V01 or E01. Okay.